नमस्कार मुलांनो. मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो, आपण आपल्या केमिस्ट्रीच्या अभ्यासाच्या ऍसिड बेस आणि सॉल्ट या धड्यावर होतो. आज त्या धड्याचा शेवट होणार आहे. आज तो धडा संपला की आपला केमिस्ट्रीचा सगळा सिलेबस संपेल. मग पुढच्या वेळेला आपण त्याचं रिव्हिजन करूया. म्हणजे परीक्षेच्या आधी तुमचे सगळे केमिस्ट्रीचे धडे तयार असतील. यू कॅन सॉल्व एनी क्वेश्चन फ्रॉम एनी लेसन रिलेटेड टू केमिस्ट्री इन युअर पेपर. आता हा धडा काय आहे, ह्याच्यामध्ये काय काय होतं हे थोडक्यात रिवाइज करू. कारण ऍसिड बेसिस सॉल्ट ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या ह्या लेसनमध्ये आपल्याला आत्ता जरी आल्या असल्या तरी पण त्याची सुरुवात आपल्याला 8वीत झालेली आहे. वी ऑलरेडी हॅड अ लेसन इन 8th स्टँडर्ड इन विच वी ऑलरेडी हॅव लर्न व्हॉट ऍसिड्स आर, व्हॉट बेसिस आर, and how the salts are made by neutralization reaction. Also, we also have studied in 8th standard that how can we find out the given substance is acid or base or neutral based on its chemical nature. We can classify them as acid or base or a neutral substance. So for that, we also have seen different types of indicators in which there are natural indicators like turmeric, or we have the liquid indicators like methyl orange or phenolphthalein. Also, we have the litmus papers like red litmus or blue litmus. We use all these things to find out whether the given substance is acidic or basic or neutral. Also, we have got a special paper called as pH paper, which exactly gives us the number, the pH of the given sample, and we can understand की ते ऍसिड आहे का ते बेस आहे का ते न्यूट्रल आहे. हे सगळं आपल्या मागच्या वेळेला झालंय. या धड्यामध्ये आपण काय काय पाहिलंय, क्विकली लेट अस रिवाइज अँड वी विल गो टू द एंड ऑफ द लेसन at the as we will complete the revision of all the points. So just I'm here sharing the PPT with you all so that we all can revise all the points very quickly and precisely. The very first thing that we already have discussed is what are acids, bases and salts. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला आपण खूप साऱ्या वस्तू वापरतो, ज्याचे केमिकल नेचर जर आपण बघायला गेलो तर त्याला आपण 3 भागांमध्ये क्लासिफाय करू शकतो. ऍसिडिक, बेसिक किंवा सॉल्ट्स किंवा न्यूट्रल. आता ऍसिड्स म्हणजे त्या सगळ्या वस्तू ज्या आंबट चवीच्या असतात, ज्या आपण आपल्या घरामध्ये पण वापरतो. त्याच्यामध्ये लिंबू असेल, दही असेल, ताक असेल, विनेगर असेल, अशा अनेक गोष्टी तुम्ही खाऊन बघितल्या असेल, त्याची टेस्ट तुम्हाला माहिती असेल तर त्या आंबट चवीच्या असतात. त्याच्यामध्ये काहीतरी ऍसिडिक फॅक्टर असतो. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा इडलीचं पीठ बनवता तेव्हा जेव्हा ते बारीक करता, रात्री जेव्हा ठेवता तेव्हा ते आंबट नसतं. पण सकाळी उठून जेव्हा ते फसफसून येतं, म्हणजे असं फर्मेंटेशन होतं, त्यावेळेला त्या पिठामध्ये काही चेंजेस होतात, विच आर दी केमिकल चेंजेस. त्याच्यामुळे त्याचं नेचर पण बदलतं. इट बिकम्स व्हेरी फ्लफी आणि ते आंबटसर होतं कारण की त्याच्यामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर्स ऍड होतात. ठीक आहे. अशा सगळ्या वस्तू ज्या आपल्या डेली यूज मध्ये आपण वापरतो, ज्याची टेस्ट आपल्याला माहिती की ती आंबट असते, त्या सगळ्या ऍसिडिक असतात. मग बेसिक कोणत्या गोष्टी असतात, तर बेसिक गोष्टी त्या असतात ज्यांचा वापर आपण जनरली हँड वॉश, सोप्स, शॅम्पूज, क्लीनर्स अशा सगळ्या ठिकाणी करत असतो. त्याचा फेस होतो, त्या हाताला अशा मऊ गुळगुळीत असतात, जरा कडवट चवीच्या असतात. आणि ह्या दोनही गोष्टी आपल्या डेली यूज मध्ये आपली बरीच मदत करत असतात, क्लिनिंग एजंट्स म्हणून, किंवा आपल्या पोटातलं जे ऍसिड दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ डायजेशन. तर अशा ठिकाणी सगळीकडे तुम्हाला ऍसिड्स आणि बेसेस या गोष्टी दिसतीलच. मग सॉल्ट्स म्हणजे काय असतात, जेव्हा ऍसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा जे बनतं तेच तर सॉल्ट आणि वॉटर. आता आपल्या लेसनमध्ये आयनिक कंपाऊंड्सचं परत रिव्हिजन दिलेलं आहे. जेव्हा आयन्स बनतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 आयन्स कधी बनतात, जेव्हा एखादा ऍटम इलेक्ट्रॉन घेतो किंवा देतो. पण तो हा उद्योग का करेल? एव्हरी ऍटम ट्राईज टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट अँड गेट द स्टेबिलिटी. इन दिस प्रोसेस द ऍटम मे टेक इलेक्ट्रॉन और गिव्ह इलेक्ट्रॉन्स. During this process, the atoms will turn anions or cations. Anion म्हणजे इलेक्ट्रॉन घेणं, cation म्हणजे इलेक्ट्रॉन देणं. So all the metals are cations because they give the electrons. All the anions are non-metals because they take up the electrons. All the atoms in the periodic table are classified as metals, non-metals and metallics. We already are aware of it. पण त्यातले मेटल्स जे असतात ते सगळे इलेक्ट्रॉन देणारे असतात, कारण त्यांच्याकडे एक्सेस इलेक्ट्रॉन असतात. ऑक्टेट सोडलं तर आणखी वर अतिरिक्त इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे असतात, जे ते देऊ शकतात आणि स्वतःला स्टेबल करून घेऊ शकतात. असं केल्यामुळे ते ऍटम राहत नाहीत, ते आयन्स बनतात आणि ते पॉझिटिव्हली चार्ज होतात, कारण की आतमधला जो काही न्यूक्लियस मधला प्रोटॉन्सचा नंबर आहे तो फिक्स्ड आहे. फक्त इलेक्ट्रॉन्स गेले, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक चार्ज ओव्हरऑल बघितला तर इलेक्ट्रॉन्स कमी झाले, पण पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज टोटल जे काही असतात ते असतात कॅटायन्स, जे असतात आपले मेटल्स. एक्झॅक्टली उलटे असतात नॉन मेटल्स, कारण ते इलेक्ट्रॉन्स घेतात.
इलेक्ट्रॉन्स घेतले की त्यांचा न्यूक्लियस मधला नंबर ऑफ प्रोटॉन्सचा जो काही आकडा आहे तो तेवढाच राहतो. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. न्यूक्लियस मध्ये काही चेंज झालेला नाहीये. द ओनली चेंज इज दे हॅव एक्सेप्टेड द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड. इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणजे काय झालं, टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज हॅज इन्क्रीज्ड, सो दे बिकम anions. Cations and anions are oppositely charged, exactly opposite in their charge, so they attract each other and they become the stable compounds. त्याला आपण म्हणतो ionic compounds. They have the high melting and boiling points. They are generally crystalline solids. For example, NaCl, जे आपण मीठ वापरतो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, मीठ जे आपण खातो, NaCl इज द सोडियम क्लोराइड, दॅट इज द आयनिक कंपाऊंड. आणि ते पाण्यामध्ये गेले की डिसोसिएट होतात. त्यांना मेल्ट केलं की ते डिसोसिएट, त्यांचे आयन्स वेगवेगळे होतात. तोपर्यंत ते सॉलिड फॉर्म मध्ये असतात अँड दे आर द बॅड कंडक्टर्स ॲट दॅट टाइम. आता आयनिक कंपाऊंड डिसोसिएट झाले की काय बनतात, कॅटायन्स आणि एनायन्स, जे आपण ऑलरेडी बघितलं. आणि मग आता आपण येतो आपल्या कन्सेप्टवरती, जी की आहे ऍसिड्स आणि बेसेसची डेफिनेशन. आंबट पदार्थ ऍसिड आहेत आणि कडू पदार्थ बेस आहेत, हे आपण त्याची डेफिनेशन म्हणून नाही सांगू शकत. एखाद्या अननोन सॅम्पलला तुम्ही कसं सांगणार, खाऊन सांगणार आणि तो खरंच ऍसिड असला तर, किंवा एखादा अननोन सॅम्पल हातात घेऊन बघतो त्याचा फेस होतोय का आणि खरंच बेस निघाला आणि ऍसिड निघाला, यू कांट से ना व्हॉट द थिंग इज. मग तुम्ही त्याला टेस्ट कसं करणार, तर त्याला काहीतरी केमिकल अशी टेस्ट पाहिजे टू इंडिकेट की ही त्याची डेफिनेशन आहे. मग ती डेफिनेशन दिली अर्हेनियसने. या अर्हेनियसने सांगितलं की एखादा असा सबस्टन्स जो पाण्यामध्ये गेला की खूप सारे H+ आयन्स देतो, तर तो ऍसिड असतो. मग एखादा असा सबस्टन्स जो पाण्यामध्ये गेला की खूप सारे OH- आयन्स देतो, तर तो बेस असतो. म्हणजे ऍसिड्स आणि बेसेस हे कोण आहेत, हे लोक असे सबस्टन्सेस आहेत जे पाण्यात गेल्यानंतर एकतर H+ आयन देतात किंवा OH- आयन देतात. सो लाईकवाईज ऍसिड्स अँड बेसेस आर द substances which dissociate in water and give the ions. ठीक आहे. H+ आयन जास्त दिले तर ते काय होतात, ऍसिड, जसं की HCl, H2SO4, HNO3, आणि हे सगळे जे आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. दुसरे असतात बेसेस KOH, NaOH, ह्याच्यामध्ये OH, OH, OH तुम्हाला दिसेल. आता ह्याच्यातनं पुढची कन्सेप्ट येते स्ट्रॉंग ऍसिड्स आणि वीक ऍसिड्स. स्ट्रॉंग ऍसिड्स आर द वन्स who immediately dissociate and weak acids are the one who take time, slowly they dissociate. Strong acids are made up of very strong cations and anions. H+Cl-, दोघंही अटॅच झाले आणि चांगला स्ट्रॉंग बॉन्ड बनवला, पण ते दोघंही ऍक्टिव्ह आहेत. पण वीक ऍसिड्स म्हणजे CH3COOH, ह्याच्यामधला हा जो ग्रुप आहे CH3COO-, एवढा मोठा एक एनायनिक ग्रुप आहे. इट्स अ व्हेरी बिग ग्रुप. त्याची ऍक्टिव्हिटी कमी आहे कम्पेअर्ड टू H+ आयन. So it is a base, but a very weak base. Likewise, bases. The bases which are very actively dissociating into the water, immediately they dissociate, are the strong bases. They are also called as alkalis. Example, NaOH, KOH. They immediately give OH-, पाण्यात गेल्या गेल्या लगेच तुटतात. Then the other ones are the weak bases. They also dissociate in water but take time. For example, ammonia or calcium hydroxide, CaOH twice. Yes, they're the bases, but the cool bases that take time, slowly they degrade. So असं स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड्स आणि बेसिसचं कॅटेगरायझेशन आपण करतो. देन what is basicity and what is acidity? Basicity of a solution refers to concentration of OH- ion and acidity is concentration of H+ ions. Now concentration of acids and bases. किती स्ट्रॉंग, किती कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये तो जो कंटेंट आहे ऍसिडिक तो किती प्रभावी आहे. आणि जर वीक असेल, कॉन्सन्ट्रेशन हाय असेल, तर तो कॉन्सन्ट्रेटेड सबस्टन्स असेल. आणि डायल्यूटचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये देर इज सम अमाउंट ऑफ वॉटर ऍडेड इन टू इट, सो इट बिकम्स अ डायल्यूट सबस्टन्स. सेम इज इन द केस ऑफ बेस, सेम इज इन द केस ऑफ ऍसिड. ऍसिड जो कॉन्सन्ट्रेटेड असेल तर तो प्युअर ऍसिड असेल, बट इफ इट हॅज वॉटर इनसाइड इट ऍडेड टू डायल्यूट इट, टू रिड्यूस इट्स कॉन्सन्ट्रेशन, देन इट बिकम्स द डायल्यूट ऍसिड. तसंच स्ट्रॉंग बेस, प्युअर बेस, त्याच्यामध्ये काहीच भेसळ नाही. तर पाणी घातलं तर त्याचं काय होतं, आपोआप त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, कारण त्याच्याबरोबर आता वॉटरचे मॉलिक्युल्स तिकडे आलेले आहेत, बरोबर. सो वॉटरच्या मॉलिक्युल्स मध्ये बेसचे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आता पीएच ऑफ सोल्युशन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स, त्याला आपण म्हणतो पीएच. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स जास्त असेल तर ते असतात ऍसिड्स, आणि पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स कमी म्हणजे OH- जास्त, म्हणजे ते असतात बेसेस. 7 इज द नंबर विच इज द सेंटर अँड दॅट इज फॉर द न्यूट्रल सबस्टन्सेस. ठीक आहे.
ते ऍसिडिक पण नाही, ते बेसिक पण नाही, ते न्यूट्रल्स असतात. आता इंडिकेटर्स जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की देर आर टाइप्स ऑफ इंडिकेटर्स. दे कॅन बी सॉलिड्स, दे कॅन बी लिक्विड्स, दे कॅन बी नॅचरल, दे कॅन बी मॅनमेड, दे कॅन बी कलरिंग एजंट्स और नॉन कलरिंग एजंट्स. तर आता इंडिकेटर्स pH स्केलवर जर आपण बघितले तर 0 to 14 स्केलमध्ये रेडिश पार्ट सगळा जो आहे ना, लाल रंग, लाल इज फॉर डेंजर अँड डेंजरस आर ऍसिड्स. तर त्या ऍसिड्स 0 to 7 वरच्या कॅटेगरीमध्ये सगळे ऍसिडिक असतात. 7 इज न्यूट्रल, दॅट इज इंडिकेटेड बाय ग्रीन. ग्रीन इज लाईक सगळ्यांसाठी भलं येतात. मग ग्रीन पासून खाली तुम्ही जाल तर तुम्हाला ब्ल्यूइश पर्पल शेड दिसते. तर जितकं तुम्ही खाली 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 जाणार तितकं तुम्हाला बेसिक सोल्युशन मिळेल, जितकं वर 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 जाणार तितकं तुम्हाला ऍसिडिक सोल्युशन मिळेल. ठीक आहे. देर आर टाइप्स ऑफ indicators that we already have discussed. Now, types of double displacement neutralization reactions. Neutralization reaction म्हणजे काय? H plus plus OH minus एकत्र आले की you will get H2O plus salt. You will always get salt plus water when you add acid and base. Correct? So त्याला म्हणतात double displacement reaction किंवा neutralization reaction. आणि reaction of acids with metals. Now here, the entire lesson here covers the types of reactions of metals with acids, metals with bases, and all these things are given inside the lesson. Like acids can react with some metals to produce hydrogen gas and salt. तुमचे जे काही ऍसिड्स आहेत ते मेटल्स बरोबर रिॲक्ट करतात आणि H2 गॅस आणि सॉल्ट प्रोड्यूस करतात. The reaction occurs because the metal donates electrons to the acid, forming the salt and releasing hydrogen. Monitoring this reaction is important in industries like metallurgy and battery manufacturing. ऍसिड्स हे मेटल बरोबर रिॲक्ट करतात आणि त्याच्यापासून ते क्लोराइड सॉल्ट्स बनवतात. जसं की HCl आणि झिंक याची रिएक्शन सांगितली तर ZnCl2 हा सॉल्ट बनतो आणि हा जो H आहे H हा H2 गॅसच्या फॉर्म मध्ये लिबरेट होतो. ठीक आहे. नाउ रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल ऑक्साइड्स. मेटल ऑक्साइड्स म्हणजे समजा झिंक ऑक्साइड प्लस HCl अशी जर रिएक्शन घेतली आपण तर त्याची रिएक्शन त्या ऑक्साइड आहे ना, तर मग H2O असं लिबरेट होतं. तर हे दिस वी विल सी इन दी टेक्स्ट बुक अँड वी विल कंटिन्यू विथ दी नेक्स्ट पार्ट बिकॉज इट ऑल इज कनेक्टेड हिअर. सी, या सगळ्या रिएक्शन्स आपण मागच्या वेळेला सॉल्व्ह केलेल्या होत्या की ही कशी रिएक्शन होते. बघा, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल्स आपण केली, त्याच्यामधनं H2 गॅस मिळतो. नंतर आपण बघितलं होतं रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल. ऑक्साइड फेरस ऑक्साइड प्लस ऍसिड काय मिळालं आपल्याला, FeCl3 हा जो सॉल्ट आहे तो आणि H2O म्हणजे पाणी. नंतर रिएक्शन ऑफ बेसेस विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटलचे ऑक्साइड्स म्हणजे NaOH. नॉन मेटल कार्बन आणि ऑक्सिजन ह्याची रिएक्शन, कार्बन हा एक नॉन मेटल आहे, त्याचा ऑक्साइड कार्बन डायऑक्साइड, त्याची रिएक्शन एका बेस बरोबर, बेस इज NaOH. सो NaOH वी आर टेकिंग हिअर एज अ बेस आणि ह्यांची रिएक्शन काय होते, सेम वरच्या सारखी होते. Na2CO3 हा एक सॉल्ट बनतो आणि H2O इज द साइड प्रोडक्ट ऑफ इट, द बाय प्रोडक्ट ऑफ इट. तर अशा ह्या सगळ्या रिएक्शन्स आपण मागच्या वेळेला ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. आता रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स ऑफ मेटल्स. आता ह्याच्यात काय आहे, ह्या रिएक्शन मध्ये पण आपण कार्बोनेट आणि बायकार्बोनेट बरोबरची रिएक्शन बघितलेली आहे. बघा ह्याच्यामध्ये H2O आणि CaCO3, बघा CaOH2 प्लस CO2 ह्यांचं तुम्हाला सांगितलं केमिकल रिएक्शन लिहायला, तर कॅल्शियम आणि कार्बोनेट Caच्या पुढे CO3 येणार आणि हा H2O बाय प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. ह्या सगळ्या रिएक्शन्स आपण मागच्या वेळेला ऑलरेडी केल्या होत्या. आज आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे म्हणजे सॉल्ट्स या मुद्द्याकडे जाऊया. ह्याची पण सुरुवात आपण मागच्या वेळेला केलेली होती की हे जे सॉल्ट्स असतात ना, हे 3 प्रकारचे असतात, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. ऍसिडिक म्हणजे काय, तर त्याच्यातला ऍनायनिक पार्ट हा स्ट्रॉंग असेल, म्हणजे जर त्यात फ्लोरीन, क्लोरीन असे लोक असतील जे की जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत तर ते काय असतात, ऍसिडिक असतात. बेसिक जर त्यातला मेटलिक पार्ट म्हणजे जो काही कॅटॅनिक पार्ट आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर तो असतो बेसिक सॉल्ट. आणि न्यूट्रल म्हणजे दोघंही एकाच पॉवरचे जवळपास एकत्र येतात तेव्हा त्यांना आपण ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल असं म्हणतो. ठीक आहे. आता हे आपल्याला ह्या आपल्या सॉल्ट्सच्या क्लासिफिकेशन बद्दल कळलं. आता ह्या लेसनचा शेवटचा एकदम महत्वाचा भाग आहे, तो आहे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. हे काय असतं बघा, एखाद्या स्ट्रक्चरला
आपण जेव्हा बघतो त्याची एक विशिष्ट रचना असते, त्याला क्रिस्टल लॅटिस असं म्हणतात. ठीक आहे. तर त्या क्रिस्टल लॅटिस मध्ये त्याचं जे काही अरेंजमेंट आहे ती दिलेली असते. तर त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आर देअर टू सपोर्ट. ठीक आहे. आणि ह्याला काय म्हणतात? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता बघा, कॉपर सल्फेट FiH2O ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट ठेवलेलं आहे. कशामध्ये? टेस्ट ट्यूब मध्ये. आणि आपण त्याला हीट केलं बर्नरवरती. ऑन गिव्हिंग हीट टू द कॉपर सल्फेट इट टर्न्स टू कॉपर सल्फेट व्हाईट कलर्ड सबस्टन्स. त्याच्यामध्ये काही केमिकल चेंज झालेला नाहीये. इट इज ओनली चेंजिंग इट्स कलर ड्यू टू हीट. म्हणजे हीट केल्यावर काय झालं, हे जे FiH2O होते हे इव्हॅपोरेट होऊन गेले, ते निघून गेले. FiH2O दे गॉट हीटेड अँड दे लेफ्ट. मग काय उरलं? व्हाईट कलरचं CuSO4 उरलं. आता या CuSO4 मध्ये तुम्ही पुन्हा पाणी ओतलत की इट विल अगेन टर्न टू ब्ल्यू कॉपर सल्फेट. त्या स्ट्रक्चर मध्ये पुन्हा पाणी आपोआप चाललं जाईल आणि दॅट विल बिकम द ब्ल्यू कॉपर सल्फेट. त्याला आपण म्हणतो ब्ल्यू विट्रिऑल. ब्ल्यू विट्रिऑल म्हणजे कॉपर सल्फेट. तसंच ग्रीन विट्रिऑल म्हणजे फेरस सल्फेट. ठीक आहे. असं त्याचं नाव आहे. ग्रीन त्याच्या कलरवर ना, ब्ल्यू ह्याच्या कलरवर. तर ह्याचा अर्थच काय आहे की हे जे काही molecules of water, 5 molecules of water are here. They are to give some shape to the crystal of copper sulfate. After heating, the crystal will be broken. 5 H2O चे जे मॉलिक्युल आहेत ते इव्हॅपोरेट झाले. जे काही क्रिस्टल त्याचं होतं स्ट्रक्चर होतं ते मोडलं. बट वेन यू ऍड वॉटर ऑर इवन दॅट कॉपर सल्फेट विल ऍब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम दी स्टेम अराउंड. आपल्या आजूबाजूला जे काही पाण्याची वाफ असते त्यातलं ते ऍब्झॉर्ब करून घेणे. इट विल टर्न टू ब्ल्यू कलर्ड सबस्टन्स अगेन. ठीक आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे असतात ते त्याला शेप देण्याकरता करतात. ठीक आहे. ऑन ऍडिंग टू दिस व्हाईट पावडर a solution was formed which had the same color as the solution in the first test tube. From this we come to know that no chemical change has occurred in the crystals of blue vitriol due to heating. Losing water on heating blue vitriol, breaking down of the crystal structure, losing blue color and regaining the blue color on adding water are all physical changes. These are all physical changes. There is no change, no chemical change in the makeup of the substance. कॉपर सल्फेट जे आहे ते CuSO4 तसंच राहिलेलं आहे. These 5 molecules of water are not there as the chemical formula. They are there just as a crystal formula. ठीक आहे. कळलं? म्हणजे अशा पद्धतीने जे काही आपण बोललो ते क्रिस्टल स्ट्रक्चरसाठी गरजेचं होतं. ते त्याच्यामध्ये आलं, हीट केलं गेलं आणि परत थोड्या वेळानंतर आलं. सो असं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इव्हॅपोरेटिंग डिश, बन्सन बर्नर, ट्रिपर्ड स्टँड, वायर बॉज एक्सेट्रा. केमिकल्स आहेत ॲलम. ॲलम म्हणजे तुरटी. टेक अ स्मॉल स्टोन ऑफ ॲलम इन द इव्हॅपोरेटिंग डिश, कीप द डिश ऑन द ट्रायपॉड स्टँड अँड हीट इट अप विथ द हेल्प ऑफ बर्नर. तुरटीला आपल्याला बर्न करायचंय. What did you see in the dish? What is meant by puffed alum? Ionic compounds are crystalline in nature. These crystals are formed as a result of definite arrangements of ions. In the crystals of some compounds, water molecules are also included in this arrangement. This is the water of crystallization. The water of crystallization is present in the definite proportion of the chemical formula of the compound. It is indicated in the chemical formula as shown below. आपण वरच्या एक्सपेरिमेंट मध्ये जे बघितलं ना आता, ग्रीनचं व्हाईट आणि व्हाईटचं ग्रीन, ते होतं कॉपर सल्फेट FiH2O. हे FiH2O जे आहेत हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहेत. ब्ल्यू विट्रिऑल म्हणजेच कॉपर सल्फेट. मी तुम्हाला सांगितलं होतं असंच ग्रीन विट्रिऑल असं त्याला म्हणतात फेरस सल्फेट. फेरस म्हणजे लोखंड. त्याचा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो आहे FeSO4 7H2. याच्यामध्ये 7 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर टू मेक इट्स क्रिस्टल स्ट्रक्चर. Crystalline washing soda Na2CO3 आणि 10 molecules of water. And crystalline alum म्हणजे तुरटी, त्याच्यामध्ये K2SO4, Al2SO4 thrice and 24H2O. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला याचा फॉर्म्युला होता. सो आम्ही हा खूपदा लिहिला असं तर तो डोक्यात पक्का आहे. ॲलम म्हणजे K2SO4, Al2SO4 thrice, 24H2O. 24 मॉलिक्युल्स पाण्याचे त्याच्यामध्ये आहेत. Crystalline substances contain water of crystallization. The molecules of water of crystallization are part of the internal arrangement of the crystals. त्याच्यात ती फक्त अरेंजमेंट आहे स्टेबिलिटीसाठीची आणि एक चांगलं दिसण्यासाठीची.
On heating of just by keeping, the water crystallization is lost and the crystalline shape of that part is lost. तिथलं पाणी उडून जातं, तिथला क्रिस्टलाइन शेप गडबडतो आणि थोड्या वेळानंतर पाणी त्याच्यामध्ये परत आलं की तो परत स्वतःला उभं करतो, म्हणजे रिअरेंज करतो. ठीक आहे. नाव आयनिक कंपाऊंड्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला आयन्स कसे बनतात आणि ते कसे तुटतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. आपण मगाशी बघितलं होतं की NaCl जे काही आहे ते आहे Na प्लस आणि Cl मायनस, बरोबर. Na प्लस Cl मायनस. आता याच्यामध्ये काय होतं, व्हेन यू ऍड दिस NaCl इन टू द वॉटर, व्हॉट हॅपन्स, Na वेगळा होतो आणि Cl वेगळा होतो. म्हणजेच काय होतं, सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड ह्याच्यामध्ये काय आहे ते बघा. Prepare a solution of 1 gram sodium chloride in 50 ml of water. Take 2 electrical wires. Connect one wire to the positive terminal of the 6-volt battery while connecting to the other wire to the negative terminal of the battery. Include one switch and one holder with an electric bulb. Remove the insulating cladding from 3 cm portion of the other free ends of the 2 wires. Take the salt solution in a 100 ml capacity beaker and immerse the uncovered ends of the 2 wires in it, keeping the wire erect with the help of the support. काय काय दिसतंय चित्रामध्ये जरा बघा आता. हिअर्स अ बीकर. ह्या बीकर मध्ये पाणी घातलेलं आहे. त्या 2 वायर सोडलेल्या आहेत. कशा सोडल्या आहेत, खालच्या बाजूला जिथे त्या वायर आहेत तिथे त्याचा मेटलिक पार्ट आहे, तिथे प्लास्टिक नाहीये आणि वरच्या बाजूला काय आहे, प्लास्टिकचं कोटिंग आहे. म्हणजे त्या वायर अशा ठेवल्या आहेत की त्याच्या वरती प्लास्टिक आहे पण खाली जे आपण पाण्यात सोडलंय त्याच्यामध्ये प्लास्टिकचं कोटिंग नाही, प्लास्टिक कोटिंग काढलेलं आहे, फक्त मेटल आणि पाणी असं टाकलंय. आता ह्याच्यामध्ये काय टाकलंय आपण, सोडियम क्लोराईड. या पाण्यामध्ये आपण टाकलंय सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड काय टाकलंय आपण, प्रयोग तोच करायचा ना आपल्याला, म्हणून हे डॉट डॉट मी काढते ना इथे, हे काय सगळे सोडियम क्लोराईड आहे. ठीक आहे. आता काय होणार बघा. आता आपण काय केलं, ह्या 2 वायर्स ज्या होत्या त्या 2 वायर्स आपण आता एका 6 व्होल्ट बॅटरीला लावल्या आणि इथे एक स्विच आहे जे आपल्या हातात आहे ऑन ऑफ करायला आणि इथे एक बल्ब आहे. द बल्ब इज देअर टू सी वेदर द इलेक्ट्रिक सर्किट इज गोइंग ऑर नॉट. तुम्ही जेव्हा स्विच ऑन करणार म्हणजे तुम्ही काय करणार, हे बंद करणार, इथे हे जॉईन होईल. वेन यू विल स्विच ऑन द सर्किट त्यावेळेला काय होईल, फ्लो इथून पण जाईल, सर्किट फ्लो होणार आहे. आता when you switch on the battery, electricity will flow. मी एक्झॅक्टली उलटे एरो काढलेले, जर आपण त्याला रिपेअर करूया. इलेक्ट्रॉन्स कसे जातात, थांबा मी सर्कल पण काढून टाकते ना. आता आपण केलं बंद. आता इलेक्ट्रॉन्स विल गो फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल इनसाइड द वॉटर फ्रॉम हिअर लाईक दिस. हा जेव्हा सर्किट कंप्लीट होतो तेव्हा आपला बल्ब पेटतो, बरोबर ना. नोट whether the bulb glows. आपल्याला बघायचंय. Repeat the same procedure using solution of 1 gram of copper sulfate, 1 gram glucose, 1 gram urea, 5 ml dilute H2SO4, 5 ml dilute NaOH, each in 50 ml water. Record your observation. ह्या सगळ्यांमधला ग्लुकोज आणि युरिया ह्या 2 गोष्टींमुळे बल्ब पेटणार नाही, पण बाकी सगळ्यांमध्ये बल्ब पेटेल, हो का. Do not forget to clean the beaker and uncover part of the wires with water every time you change the solution. कंटॅमिनेट नाही करायचंय, नवीन सोल्युशन घेतलं की त्याला क्लीन करून साफ करूनच त्याच्यात बुडवायचे वायर्स. The bulb glows only when electric current passes through it, and this can happen only when the electric circuit is complete. In the above activity, the circuit is found to be complete when the aqueous solution of NaCl, CuSO4, H2SO4, and NaOH are used. It means that these solutions are conductors of electricity. Electrons conduct electricity through electrical wires, and ions conduct electricity through a liquid or a solution. Electrons leave the battery at the negative terminal
complete the electric circuit and enter the battery at the positive terminal. म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रॉन्स बॅटरीमधनं निगेटिव्ह टर्मिनलमधनं जातात आणि इलेक्ट्रिक सर्किट कम्प्लीट करून परत बॅटरीमध्ये येतात. When there is a liquid or a solution in the circuit, two rods, wires or plates are immersed in it. These are called as electrodes. Electrodes are usually made of a conducting solid. The electrode connected to the negative terminal of a battery by means of a conducting wire is called as a cathode. And the electrode connected to the positive terminal of a battery is called as anode. म्हणजेच काय झालं बघा, इकडे कॅथोड आणि एनोड. कोणता कॅथोड आहे आणि कोणता एनोड आहे? सी, इट इज ऑलरेडी गिवन. द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल इज एनोड, पॉझिटिव्हला ए आणि निगेटिव्हला सी, कॅथोड. आता आपण इथे लिहून टाकूया आपल्या याच्यामध्ये. हा निगेटिव्ह आहे, हा आहे कॅथोड, आणि हा जो पॉझिटिव्ह आहे हा आहे एनोड. ठीक आहे, असे तुमचे कॅथोड आणि एनोड इथे तुम्ही अरेंज केले. आता काय होणार आहे? Why does the electric circuit get completed on immersing the electrodes in certain liquids or solutions? म्हणजे वरच्या सगळ्या एक्झाम्पल्स मधल्या युरिया आणि ग्लुकोज मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो नाही झाली, पण बाकी सगळ्यामध्ये झाली. असं का? In order to understand this phenomena, let us look more closely to the solutions in the above activity, which were found to be electrical conductors. Dissociation of ions and electrical conductivity. In the above activity, it was found that the aqueous solutions of the compounds NaCl, CuSO4, H2SO4 and NaOH are electricity conductors. आता याच्यामध्ये बघा काय, आपल्याला जरा तुम्ही एक सेकंद ना हे चित्र आता ऑब्झर्व करा. आता मी काही बोलणार नाही, ह्या पानावरती जी चित्र आहेत तर तुम्ही एक सेकंद जरा ऑब्झर्व करा आणि मग आपण डिस्कस करूया. ओके, पाहिलं? हे तुम्ही पूर्ण पिक्चर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला समजेल की मी तुम्हाला काय करायला सांगितलं. आपण आता जे बोललो आयनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन. डिसोसिएशन या शब्दाचा अर्थ आहे त्याला डिसोसिएट करणं म्हणजे ब्रेक करणं. बघा, आपण वरती जे वरच्या चित्रामध्ये जे बघितलं होतं ते होतं NaCl, बरोबर. आपण काय म्हणालो, Na+ आणि Cl- असे डिसोसिएट होतात, बरोबर. चित्र ऑब्झर्व करायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये हेच बघायचं होतं की आपल्या ह्या चित्रामध्ये प्लस कुठे आहेत मायनस कुठे आहेत. बघा ना, जे प्लस 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 आहेत हे सगळे प्लस जे आहेत हे सगळे प्लस कोण असणार आहेत? Na+ असतील. जे मायनस आहेत ते कोण आहेत? जे ह्या बाजूला गेलेत, हा कोण आहे आपला एनोड, हा कोण आहे आपला कॅथोड. कॅथोड कडे सगळेच्या सगळे मेटल्स गेले आणि एनोड कडे कोण गेले? सगळे क्लोरीन मायनस, म्हणजेच काय, नॉन मेटल्स गेले. आपल्या पॉझिटिव्ह रॉडकडे निगेटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह रॉडकडे पॉझिटिव्ह आयन्स असंच जाणार ना. अपोजिट्स विल अट्रॅक्ट. म्हणजेच काय, अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिक्विड स्टेट इज द मोबिलिटी ऑफ इट्स पार्टिकल्स. लिक्विड स्टेटमध्ये आपलं NaCl जे आहे ना ते मोबाईल म्हणजे Na+Cl- असे आयन्स क्रिएट करते. ठीक आहे. ड्यू टू दिस मोबिलिटी द पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स इन द सोल्युशन आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स or cathode and move towards the cathode. On the other hand, the negatively charged anions move in the direction of the anode. The movement of ions in the solution towards the respective electrodes amounts to the conduction of electricity through the solution. From this, you will understand that those liquids or solutions which contain a large number of dissociated ions conduct electricity. Simple ना, ज्या सोल्युशन्स मध्ये जास्त आयन्स आहेत म्हणजे असे सबस्टन्सेस जे पाण्यात गेल्या गेल्या डिसोसिएट होत आहेत, म्हणजेच काय करतात, जास्त आयन्स क्रिएट करतात. जास्त आयन्स आले की इलेक्ट्रिसिटीला फ्लो करण्याकरता पॉझिटिव्ह निगेटिव्ह जास्त आहेत, ते आपोआप फिरतील आणि काय होईल, थोडं सर्किट कम्प्लीट होईल आणि आपलं
काम सुरू होईल म्हणजे बल्ब पेटेल, पंखा लागेल, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, दे आर इंडिकेटर्स की द फ्लो इज देअर अँड द सर्किट इज कम्प्लीट. आता पुढचा मुद्दा इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? इलेक्ट्रो म्हणजे लाईट आणि लायसिस म्हणजे ब्रेकिंग. Take a solution of 1 gram of copper sulfate in 50 ml of water and 100 ml capacity of a beaker. 100 ml कॅपॅसिटीच्या बीकरमध्ये 50 ml पाणी म्हणजे अर्धा बीकर भरायचे आपल्याला. यूज अ थिक प्लेट ऑफ कॉपर ॲज द एनोड अँड कार्बन रॉड ॲज द कॅथोड. आता बघा, हा पिवळा रंगाचा जो रॉड आहे ना तो कॉपर आहे आणि जो काळा आहे तो कार्बन, म्हणजे कार्बनचं ते एक अपरूप आहे ना. ॲलोट्रोप ऑफ कार्बन इज व्हॉट? धिस ग्रेफाइट. कार्बन रॉड म्हणजे ग्रॅफाइट रॉड हा आपला कॅथोड आहे आणि कॉपरचा रॉड हा आपला एनोड आहे. एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. Arrange the apparatus as shown in the figure and pass the electric current through the electric circuit for some time. Do you see any changes? ह्याला असंच थोडा वेळ ठेवायचंय आणि आपलं जे सोल्युशन आहे ते कसलं आहे? कॉपर सल्फेटचं. आपल्या सोल्युशन मध्ये Cu+2 आणि SO4-2 हे आयन्स ऑलरेडी आहेत. सी, आपलं जे सोल्युशन आहे ते कॉपर सल्फेटच आहे आणि जो रॉड ठेवलाय जो की एक पॉझिटिव्ह रॉड आहे जो की आपला एनोड आहे तो पण कॉपरचाच आहे. आणि आता आपल्याला एक सर्किट कम्प्लीट झालंय का नाही हे चेक करायचंय. तर ते कसं होणार? डू यू सी एनी चेंजेस? जेव्हा आपण त्याला सर्किट त्याचा ऑन करतो, इलेक्ट्रिसिटीचा आपण जेव्हा त्याच्यामध्ये फ्लो बघतो तेव्हा काय होतं? इन दी अबो ऍक्टिव्हिटी कॉपर अपियर्स टू हॅव डिपॉझिटेड ऑन द पोर्शन ऑफ द कॅथोड. म्हणजेच काय झालंय? आपला जो ब्लॅक कलरचा कार्बन म्हणजेच ग्रॅफाइटचा रॉड आहे त्याच्यावर सगळे कॉपर 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 हे आले आणि जो की कॉपरचा इकडचा आपला एनोड आहे त्याच्यावर सगळे सल्फेट 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 जमा झाले. बरोबर? SO4-2 तिकडे गेलेले आहेत. आता काय होईल? In the above activity, copper appears to have deposited on the portion of the cathode immersed in the solution. How did this happen? When an electric current started flowing through the circuit, the cations, that is Cu+2 ions in the solution, got attracted towards the cathode. Cu atoms are formed when electrons coming out from the cathode combine with the Cu+2 ions. A deposit of the copper appeared on the cathode. म्हणजे आपल्या कॅथोड वरती कॉपर सगळं जमा झालं तिकडे. आता म्हणजे आपल्याला कॉपर कलेक्ट करायचं असेल, इफ वी वॉन्ट कॉपर ॲज द मेटल, तर तो आपल्या ग्रॅफाइट वरती सगळा जमा झालेला असणार आहे. Cu atoms are formed when electrons coming out from the cathode combine with the Cu+2 ions. A deposit of the copper appeared on the cathode. Even though the Cu+2 ions in the solution were used up in this manner, the color of the solution remained the same. कारण while electric current was on, the electrons were removed from the Cu atoms of the anode and sent to the battery through the electric wire. आपल्या कॉपरच्या रॉड मधनं कॉपरचे आयन्स येतात ना खाली पण ते. तर सोल्युशन आपलं तसंच राहणार आहे. त्याच्यामध्ये Cu+SO4-2 आहेच की. बरोबर ना? In this way, decomposition of the solute in the solution took place due to electric current. This is called as electrolysis. हे महत्वाचे आहे. Decomposition of the solute in the solution takes place due to electric current and this is called as electrolysis. Lysis म्हणजे तुटणे. इलेक्ट्रिसिटीमुळे तुटणे. इलेक्ट्रिक फ्लो मुळे ते तुटतंय. काय तुटतंय? जे काही त्यांचे बॉन्ड आहेत ते ब्रेक होतात and this is circuit flowing. There are two parts of the electrolysis process. These are the cathode reaction and the anode reaction. The two parts of electrolysis process that takes place in the above activity are shown below. वरती काय रिएक्शन झाली आहे बघा. कॉपर कॅथोड स्वतःच एक कॉपरचा आपण लावलाय त्याच्यामध्ये, तो Cu+2 आणि 2 इलेक्ट्रॉन्स असं त्याच्यावरती जे जमा होतं त्याच्यामधनं कॉपर मेटल येतो बरं का. सॉरी, कॅथोड हा आपला ग्रॅफाइट आहे, ग्रॅफाइट. आणि एनोड कॉपर जो काही सॉलिड फॉर्म मध्ये आपण तो बार लावलाय तिकडे त्याच्यामधनं कॉपरचे आयन्स बनतात आणि इलेक्ट्रॉन जनरेट होतात आणि हे 2 इलेक्ट्रॉन इकडे आले. बघा ही सेम प्रोसिजर आहे कॅथोड टू एनोड. डावीकडची उजवीकडे, उजवीकडची डावीकडे, कारण आपला बार पण कॉपरचाच आहे, सोल्युशन पण कॉपर सल्फेटच आहे. बरोबर? म्हणून ही जी रिएक्शन आहे ही आपल्याला इथे अशी इतकी सोपी दिसते. सगळ्या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसेस अशा असतात का? तर नाही. इट इज नेसेसरी फॉर द liquid or solution to have a large number of dissociated ions for the electrolysis to take place.
Therefore, substances which undergo dissociation to great extent in the liquid state of a solution are called as strong electrolytes. जे सोल्युशन्स पाण्यामध्ये टाकल्या लगेच डिसोसिएट होतात त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट्स. सॉल्ट, स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. जे पाण्यात पडल्या डिसोसिएट होतात असे कोण असतात? सॉल्ट असतात, स्ट्रॉंग ऍसिड्स असतात आणि स्ट्रॉंग बेस असतात. ते पाण्यामध्ये गेले की लगेच त्यांचे आयन्स मोकळे करतात. दीज सोल्युशन्स हॅव हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मग ते पाण्यामध्ये गेले की लगेच इलेक्ट्रिसिटीचा फ्लो सुरू होतो कारण त्याच्यामधनं आयन्स लगेच जनरेट होतात. In other words, strong electrolytes are good conductors of electricity in the liquid or solution state. Weak acids and weak bases are the weak electrolytes. बरोबर ना? वीक ऍसिड्स, वीक बेसेस हे पण डिसोसिएट होणार आहे, बट दे विल टेक टाइम. सो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली ती पण ती कशी होणार आहे? हळूहळू होणार. अशा वस्तूंचा आपल्याला वापर करायला पाहिजे का? नो, वी शुड नॉट यूज देम बिकॉज दे व्हेरी स्लो डिसोसिएटिंग. सो दे विल टेक टाइम अँड दॅट टाइम विल अफेक्ट अवर रिझल्ट्स. बरोबर, आपल्याला फास्ट आणि चांगले रिएक्शन पाहिजे. त्याच्याकरता वी नीड द strong electrolytes which will dissociate easily and that will help the circuit to complete and work into the solution. An assembly that consists of a container electrolyte and the electrodes dipped in it is called as electrolytic cell. हे तुम्ही जे काही वरती आता बघितलं ना याला म्हणतात इलेक्ट्रोलिटिक सेल. दिस असेंब्ली म्हणजे ह्या सगळ्याला एकत्र करणं. आपल्या शाळेमध्ये जी असेंब्ली होते त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र येतो. तर ह्याच्यामध्ये पण जे एकत्र आलेत ते आहेत सोल्युशन, इलेक्ट्रोड्स, सर्किट, बीकर, हे सगळं सामान जे त्याला असेंब्ली म्हणतात. सो ऑल दिस असेंब्ली इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिटिक सेल. सेलचा अर्थच आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर ना? तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स पण बॅटरी कनेक्ट केली आहे, पण ते बॅटरी येते आणि स्वतः रॉड्स पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज होतात कारण की आपण बॅटरीतनं तसं इलेक्ट्रिसिटीचा फ्लो देतोय त्यांना. सो ते सगळं याच्यामध्ये आहे म्हणून त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिटिक सेल. ठीक आहे, आता पुढे if pure water is used in the electrolytic cell, current does not flow even on putting on the switch. प्युअर वॉटर जे की शुद्ध पाणी असतं त्याच्यामधनं इलेक्ट्रोलिसिस होत नाही कारण पाण्याचे मॉलिक्युल्स ब्रेक होत नाहीत. H2O डझंट गेट ब्रोकन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे करंट इंड्यूस करणारं किंवा फ्लो करणारं काही टाकायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करावं लागतं. तुम्ही काय ऍड करणार? आत्ताच आपण बघितलंय की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, NaCl टाका किंवा HCl टाका, NaOH टाका, अशा वस्तू टाका की त्या प्युअर पाण्यामध्ये पण काहीतरी इंडक्शन येईल किंवा त्याच्यामध्ये काही फ्लो करण्याकरता आयन्स येतील. मग ते कोण असतील? इलेक्ट्रोलाइट्सचे असतील. ठीक आहे. And we have already seen this reason behind. From this we learn that pure water is a bad conductor of electricity. प्युअर वॉटर जो आहे, चांगलं शुद्ध पाणी आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होतच नाही. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आल्या की मात्र दॅट बिकम्स द गुड कंडक्टर. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus and OH minus ions formed by dissociating of water is very low. Only 1 into 10 raised to minus 7 mole per liter for each ion. However, the electrical conductivity of water increases on mixing a small amount of salt or a strong acid or base in it. Due to the dissociation and electrolysis of water takes place. खूप कमी प्रमाणामध्ये, व्हेरी लो, काय बरं म्हणतात त्याला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही वाढते जेव्हा आपण त्याच्यामध्ये काही थोडंफार त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकतो. पण येस, देन इट बिकम्स द कंडक्टिंग सोल्युशन. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, आता पाण्याचंच इलेक्ट्रोलिसिस करायचंय, पाणी ब्रेकडाऊन करायचंय. वॉटर इज मेड अप ऑफ H2O. वी नो व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर. इट इज H2O. So if I break H2O, what I will get? I will get H2 gas. And I'm taking 2H2O. So what I will get? 2H2 and O2. म्हणजेच काय झालं? Now I'm breaking the big molecule of H2O into two small molecules of hydrogen and oxygen. When hydrogen and oxygen, these gases come together, the chemical reaction that they form, and they give the liquid which is H2O, which is the compound made up of hydrogen and oxygen that we already have studied. आता त्या H2O ला आपल्याला इलेक्ट्रोलिसिस करायचंय, म्हणजे त्याला तोडायचंय. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, लायसिस इज द ब्रेकिंग अँड इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर करून तोडणं. आता काय तोडायचं आपल्याला? पाणी.
काय करावं लागेल? डिझॉल्व 2 ग्रॅम सॉल्ट इन 500 ml ऑफ प्युअर वॉटर. चांगलं शुद्ध पाणी घ्यायचं 500 ml म्हणजे अर्धा लिटर. त्याच्यामध्ये 2 ग्रॅम सॉल्ट टाकायचं. टेक 250 ml ऑफ दिस सोल्युशन इन अ 500 ml कॅपॅसिटी ऑफ बीकर. आता हे जे सोल्युशन बनवलंय ना त्यातलं 250 ml घ्यायचं एका दुसऱ्या बीकरमध्ये. कनेक्ट 2 इलेक्ट्रिकल वायर्स टू द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ पॉवर सप्लाय. एक पॉवर सप्लाय घ्यायचा, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलला आपल्याला वायर्स कनेक्ट करायच्या. रिमूव्ह द इन्सुलेटिंग क्लॅडिंग फ्रॉम दी अबोव 2 सेंटीमीटर पोर्शन्स ॲट दी अदर एंड्स ऑफ दी वायर्स. त्या वायर्सच्या टोकांना वरच्या बाजूला जिकडे प्लॅस्टिक आहे ते काढून टाकायचं. म्हणजे काय होणार आहे? दे विल बी कंडक्टर्स नॉट दी इन्सुलेटर्स. प्लॅस्टिक शॉक लागू नये म्हणून वापरतो आपण, पण त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. मग आपल्याला त्यातलं वरचं प्लॅस्टिक काढून टाकायचं आणि त्याला ते लावायचं. इन्व्हर्ट देम ऑन द इलेक्ट्रोड्स विदाउट अलाउविंग एनी एअर टू एंटर. स्टार्ट द इलेक्ट्रिक करंट अंडर 6 voltage potential difference from the power supply. Observe what happens in the test tubes after some time. थोड्या वेळानंतर आपल्याला बघायचं की टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय दिसतं. These white bubbles that you can see here in this picture are nothing but the gases evolved out of this reaction. मग काय झालं त्याच्यामध्ये? It is found in the above activity that the volume of gas formed near the cathode is double that of the gas formed near the anode. बरोबरच ना? H2O मध्ये 2 हायड्रोजन बरोबर 1 ऑक्सिजन आहे, म्हणजे ह्याचं प्रमाण 2:1 आहे ना. मग जो काही गॅस कॅथोड वरती जमा झालाय तो ऍनोड वरच्या गॅसच्या डबल आहे. म्हणजे H2 कुठे जमा झालाय? कॅथोडवर. ऑक्सिजन कुठे जमा झालाय? ऍनोडवर. बरोबर ना? Scientists have shown that hydrogen gas is formed near the cathode and oxygen near anode. From this, it is clear that the electrolysis of water has taken place and its constituent elements have been released. आता कॅथोड वरची रिएक्शन काय असेल? H2O हे जे लिक्विड आहे हे 2 इलेक्ट्रॉन देतो, मग काय बनतं? H2 गॅस प्लस 2OH मायनस. आता हे H2O लिक्विड ब्रेकडाऊन टू O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन. ही झाली ऍनोड वरची रिएक्शन. थोडक्यात काय झालंय? डिसोसिएशन झालंय. H2O ब्रोकन इनटू H2 गॅस अँड O2 गॅस. बघा, कॅथोडला कोणता मिळाला? H2, जे आपल्याला ऑलरेडी इथे सांगितलंय. ऍनोडला कोणता मिळाला? O2. बरोबर. सो देर आर मेनी ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट देम. आपल्याकडे ते 1 ग्रॅम सोन्याचे दागिने किंवा चांदीचा वरख लावलेले काही दागिने, काही खाण्यापिण्याच्या वस्तू, अशा बऱ्याच ठिकाणी आपण ते इलेक्ट्रोलिसिस केलेले पदार्थ बघत असतो. त्याचा वापर कशा करतात? अनेक गोष्टींसाठी इलेक्ट्रोलिसिस केलं जातं. रिसर्चसाठी, एक्सपेरिमेंटसाठी किंवा एखाद्या खूप रिएक्टिव्ह मेटलला झाकण्यासाठी, कमी रिएक्टिव्ह मेटलने. अशा पद्धतीने या धड्यामध्ये हा धडा आपला सगळा संपला आता. नाऊ लेट अस लुक ॲट दी सिलेबस दॅट वी हॅव कवर्ड. म्हणजे व्हॉट इज टू बी डन इन अवर नेक्स्ट लेक्चर दॅट विल बी क्लिअर विथ अस. बघा, आपण धरूया आपल्याला 9 लेसन्स आहेत टोटल. त्यातले केमिस्ट्रीचे आहेत मेजरमेंट ऑफ मॅटर, ऍसिड, बेसेस अँड सॉल्ट्स, हे 2च आहेत. बाकी हे सगळे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, एनर्जी फ्लो, युजफुल, हार्मफुल, हे सगळे बायोज आहेत. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या 2 लेसन्सचं रिव्हिजन करूया, म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास कम्प्लीट होऊन जाईल. आणि ह्यातला आपला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा शेवटचा भाग राहिलाय. बरोबर. भूकंप आल्यावर काय करायचं, आग लागल्यावर काय करायचं, त्याचे काही फोटोज आहेत आपल्याकडे. वी शुड नो व्हॉट टू डू. ते एकदा आपलं झालं की मग आपण ह्या लेसन्सचे, ह्यांचे आणि ह्यांचे रिव्हिजन लेसन्स घेऊ. म्हणजे आपल्याला अजून 3 लेक्चर्स मॅक्झिमम लागतील. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या वेळेला. आज आपण जे काही डिस्कस केलं त्याच्यामध्ये ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स हा लेसन आपला पूर्ण कम्प्लीट झाला. वी आर डन विथ द सिलेबस ऑफ केमिस्ट्री. We have completed all the lessons. Now next time we will discuss the important parts of all the lessons. We will revise the lessons for the exam. Thank you, Prema ma'am. Thank you, Sangeeta ma'am. Thank you, Mulanu.